मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अगदी थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आजच्या बैठकीमध्ये रखडलेल्या खातेवाटपावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। खातेवाटप आज तरी जाहीर होणार का याची सुद्धा उत्सुकता आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होईल असं बोललं जात होतं आणि आजचा अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे आज खातेवाटप होईल अशी शक्यता आहे। यामिनी मंत्र्यांना शपथ घेऊन जवळपास आता आठवडा उलटतोय, मात्र खातेवाटप अजूनही जाहीर झालेलं नाहीये। अजूनही सर्व जो चार्ज आहे तो मुख्यमंत्र्यांकडेच असल्याचं पाहायला मिळतंय। किंबहुना उपमुख्यमंत्र्यांकडे देखील त्यांच्याकडे कोणती खाती असणार हेही अद्याप निश्चित झालेलं नाहीये। तत्पूर्वी आता एक महत्त्वाची घडामोड घडताना पाहायला मिळते। 8:30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार आहेत आणि या तिघांमध्ये चहापानाच्या निमित्तानं एक चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खातेवाटप शेवटच्या दिवशी जाहीर होऊ शकतं अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती। त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर आजची ही सकाळची भेट अतिशय महत्त्वाची आहे। राज्यपालांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लिस्ट जी आहे ती ऑलरेडी गेली होती, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची देखील गेली होती आणि त्यानंतर तत्काळ खातेवाटप जाहीर होईल अशा पद्धतीची आशा होती। मात्र मागच्या 2 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाहीये, खातेवाटप झालेलं नाहीये। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत आणि त्यानंतर पुढच्या अधिवेशनाची तारीख देखील जाहीर होणार आहे। तत्पूर्वी पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि त्यावेळी काही चर्चा होते का, काही मुख्यमंत्री घोषणा करतायत का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे खातेवाटपाच्या अनुषंगानं आणि त्यासाठी ही बैठक आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होती, ती देखील महत्त्वाची आहे। यामिनी, अगदी धन्यवाद निलेश या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।